पकडला झेल फलंदाज कुणाल बॅक टू पॅव्हिलियन. पहिला धक्का मिळतोय टीम गुडेकर संघाला. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. त्या ठिकाणी आगमन झालंय, त्याचं देखील सहर्ष स्वागत आहे. किशोर जपगोल यांचा देखील सन्मान केला जातोय. त्याने देखील त्या ठिकाणी यायचंय, त्यांचा सन्मान करण्यासाठी उमेश भोळ यांना मी विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. पुढचा चेंडू आहे. आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न होता, खांद्याचा जास्तीच वापर केलाय, त्यामुळे चेंडू निघून चाललाय. उजव्या स्टेजच्या खूप बाहेर पण वाईट करायला करतायत. जसं तुम्ही उल्लेख केला, एक चांगलं विश्लेषण तुम्ही नोंदवलं की शेवटच्या क्षणी म्हणजे याला रिलीज ऑफ द लेवडी चेंडू हाताला जातो ना, तर एक्स्ट्रा एफर्ट लावायचा. तुमचा रिदम मध्ये तर तुम्ही एफर्ट लावला तर ठीक आहे, रिदम कमी पडतोय आणि जोर लावला जातोय तर त्यावेळेला दिशा भरकडली जाते. मागचा चेंडू तोच होता, थोडंसं दिशा भरकडली होती. उजव्या शीच्या बाहेर, अगदी उजव्या शीच्या बाहेर होता, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं देखणा क्रिकेटचं एक सौंदर्य दाखवणारा हा बॅकफूट पंच चौकार. या चौकाराने धावगती वाढली आहे, खास करून गुडेकर संघाची बॅकफूट त्या ठिकाणी पंच केल्यानंतर चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार 4 धावांसाठी कव्हर पॉईंटच्या दिशेने गेला चौकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज अम्मय यांना देखील आपण पाहतोय वन डाऊन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. पुढचा चेंडू फुले तिराचा पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने केलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मॅच लँड मध्ये, तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. आणि बघा हे मैदान असं आहे ना, म्हणजे दिवसा तुम्ही क्रिकेट वेगळं असतं, सकाळी वेगळं असतं, संध्याकाळी थोडंसं वेगळं असतं. आता हे 3रं सत्र चालू आहे, दॅट्स द 3rd सेशन असं म्हणूया. आणि अशा सेशनमध्ये खेळायचा किती अनुभव आहे या मैदानाचा. अमोल नॉस्टे खेळलाय, भरपूर क्रिकेट त्यांनी या मैदानावरती खेळले, अनुभव त्यांच्याकडे आहे. तितकाच अनुभव तुम्हाला आणावा लागणार आहे. एक्सपिरियन्स मॅटर करतो अशा वेळेला. संध्याकाळचं सत्र नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान, हवा थोडीशी थांबते, वारा थोडासा कमी होतो, खेळपट्टी मंदावते. अशा कंडिशन मध्ये खेळण्यासाठी लागणारा एक्सपिरियन्स तुमच्याजवळ असायला हवा. स्कोर धावा आहे धापलकावरती 7. 7 ऑन स्कोर्स. पुन्हा एकदा गोलंदाजा पुढचा चेंडू आहे, उंच पटका केलेला आहे. चेंडू मिड ऑफला सुंदर टिपला झेल क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा अमय यांचा समतोय की दुसरा विकेट. 1 मोर विकेट गॉन. टीम खेळ पाहिला तर उजव्या शीच्या बाहेर करता. पहिलं तर असं वाटलं की इनसाइड आउट करतील कव्हरच्या डोक्यावरनं, पण समोर खेळा. आणि जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता ना, तो पहिला थोडासा वाईड अँगलला होता, तो थोडासा फाईन नव्हता, वाईड अँगलला होता, त्याचाही फायदा झालाय. याचा अर्थ क्षेत्राची रचना जी झाली ना, त्याच पद्धतीने गोलंदाजी चालले. जसं फिल्डिंग लावलंय अकॉर्डिंग टू फील्ड गोलंदाजी होते, आणि त्याचा फायदा सध्या गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील होतोय. या क्षणी जर पहिला पिंपलगाव संघाला त्याचा फायदा होतोय. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती क्षितिज. अकोटप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू चालाय जोपर्यंत डीपोन क्षेत्ररक्षक येईल वेगावरती, वेगाने येईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाची सुरुवात कदाचित तितकी चांगली नव्हती झाली, वाईडनं सुरुवात केली होती, मध्ये 1 विकेट आलाय, चौकार आलाय. सध्या धावफलकावरती नजर टाकली तर धावफलक 8 वरती जाऊन पोचलाय. म्हणून चर्चा आपण त्या गोष्टीची करूया की 3 षटकांचा सामना आहे. थोडासा दिवसभर भरपूर तर मी चौकार पाहिले, षटकार पाहिले, सर्व काही पाहिले, पण आता संध्याकाळचं सत्र आहे. या 3 ओव्हरच्या सामन्यासाठी जसं दिवसा पाहिलं ना, कदाचित प्रति ओव्हरमध्ये 10-12 रन तुम्हाला आवश्यक होत्या, पण अशा आता थोड्याशा संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित 8 आणि 9ची सरासरी ना, इथे सुद्धा ती चॅलेंजेबल ठरू शकेल. नक्कीच नक्कीच सर, तितकेच त्या ठिकाणी पोषक वातावरण या
संध्याकाळच्या वातावरणामध्ये पाहायला मिळत नाहीत आणि तशा प्रकारे खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये करणं अपेक्षित आहे दोन्ही संघांना. खास करून पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर गुणेगर संघाने विकेट देखील गमावल्यात, पण तितक्याच धावा देखील जमवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालाय. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. खास करून क्षितिज यांच्यावरती महत्वाची जबाबदारी आहे टीम गुडेकरने दिलेली आहे. बघूया दुसऱ्या षटकामध्ये क्षितिज कशा प्रकारे सामोर जातोय जय यांना हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न शपथ झाले होते. शपथ झाल्यानंतर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता फायनल क्षेत्रामध्ये, परंतु सरळ निघून गेलाय बाउन्स झाल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि तुम्ही इतकं शफल केलं ना, म्हणजे पंचाच्या दिशेने ते पाहते आशाभूत नजरेने पाहत होते बाबा वाईट देतील का काय, पण तुम्ही इतकं शफल केलं ना की चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय, स्टंपच्या वरून गेला आणि पंचाने तेच पाहिलं होतं. तुम्ही शफल करताना तुमचा मिडल लेग स्टंप तुम्हाला माहिती पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला असं करतं ना की लेग स्टंप मिडल स्टंप माहिती नसतो. आता जयला हे षटक हाताळायचं पहिले षटक चांगलं गेले तसं बघायला गेलं तर, त्याच्यामुळे जो हेड द टेक आणि खेळपट्टीवरती ते काही ग्रीन पॅचेस आहेत याचा उल्लेख आपण करतो. आखोटाप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा प्रहार जरूर झाला क्षेत्ररक्षकाला, चेंडूच्या खाली बरोबरून प्रयत्न केला अगदी अगदी उंच उडी मारण्याचा, पण त्यांना चकून चेंडू सीमारेषा पार. षटकार. बॅट झाला नव्हता व्यवस्थित, बॅटवरची परफेक्ट कनेक्शन नव्हता, तरी सुद्धा चेंडू हवेच्या झोताने सीमारेखा पार गेलाय. हे देखील पाहणं तितकंच महत्वाचे ठरणार आहे. पुन्हा एकदा बघूया गोलंदाज स्ट्राईक वरती, गोलंदाज तयार आहेत. जय पुढचा चेंडू आहे, शॉर्ट पिच चेंडू, आता मात्र प्रॉपर कनेक्शन, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, घनाघाती प्रवाह हा येतोय. षटकार साधावा. चेंडू आहे ना, कदाचित तो मिडल ऑफ द बॅट नव्हता झाला, हा मिडल ऑफ द बॅट झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी खेचून मारलाय, ताकद वापरले आणि चांगला उल्लेख तुम्ही केला, वापर केलाय. परफेक्ट पोझिशन मध्ये आले होते फटका खेळण्यासाठी, मिड विकेट सीमारेषा पार. त्या चेंडूला पाठवले षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये रन येत नव्हत्या. कोण कहताय भाई रन बनते नाहीये, कोण सांगतं रन बनत नाहीये? एकदा तुम्ही मन बनवा, रन आपोआप बनतील. बॅक टू बॅक तिसरा षटकार. आता मात्र या ठिकाणी लगातारचे 3 षटकार आलेत, खास करून क्षितिजांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूवरती फुल टॉल वसूल गेलाय. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, आउट ऑफ द बॉल. षटकार. अरे आकाशात उडतो. हवा चले और क्षितिज भाई काय है सब कुछ पता चले. क्षितिज काय ते देखील प्रत्येकाला माहिती पडलंय. 4 in a row, 6 6 6 6. समोर खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे, फील्ड करतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, अमोल आले दुसऱ्या बाजूनं. 2 धावा जलद गतीनं पूर्ण केल्यात. चांगली रनिंग मिनिट विकेट. त्यांना माहिती आहे धावा जितक्या फ्लो मध्ये आहेत तितक्या येणं गरजेचं आहे. एकदा धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 वरती. पहिलं षटक 8 धावांचं, हे षटक 26 धावांचं आले, ज्याच्यामध्ये 4 षटकार आल्यात. अप्रतिम बॅटिंग क्षितिजची पाहिलेत. 2 षटकं संपल्यात. स्कोर 34-34. पहिल्या सेमीफायनलचा इथे टॉस केला जाणार आहे. केसीसी माप्रल आणि कुडुक बोरिसाकोन दोन्ही टीमनं चला टॉस साठी या. पहिला सेमीफायनलचा मॅच ज्याचा टॉस आता केला जाणार आहे. धावसंख्या झाल्या ते म्हणजेच स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते 34 धावा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. खास करून क्षितिजची ही इनिंग एक प्रेशर बिल्ड करणारी इनिंग आपल्या संघासाठी असेल, त्याच्यासाठी असेल. जवळजवळ बऱ्याच काळानंतर
हे मोठे फटके मोठे ब्लास्ट क्षितिजांच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा ए लिडिंग एज लाऊड अपील केली गेली आणि पंचांचा बोट पुन्हा एकदा हवेमध्ये जाताना 1 वर विकेट गॉन. अमोल बॅक टी पावलेन. ताकदीचे फलंदाज नव्हते पण गोलंदाजाने काय केलं माहिती का, उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा ठेवला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या टॉपेज लागला, यष्टीरक्षकांना टिपला, हा झेल अमोल बायरकेला परतावा लागले. पॅवेलीच्या शेवटचं षटक आहे आणि चर्चा तीच चालली. ज्यावेळेला 2 षटकामध्ये तुम्ही 34 धावा केल्यात ना, मग शेवटच्या षटकामध्ये अजून 10 धावा करा. 40+ अर्थात 40च्या धावफलकावरती. तर शेवटचं षटक चांगला हाताळायचं गोलंदाजाला. एकटाचा मारा करण्याचा प्रयत्न, चांगलं षटक हाताळायचं आहे, विकेट घ्यायचे, 2 काम करायचे, 1 विकेट घ्यायचं आहे आणि जितका वेळ होईल तितक्या ऑस्ट्रेलियनला ठेवायचं आहे. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. चा 34 धावा 34च्या धावसंख्येवरती लगातारचे 2 विकेट गेलेत. क्षितिजने अगोदरच्या षटकामध्ये 4 षटकार मारले तर नॉन स्ट्राईक गेट तर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा जो प्रयत्न आहे तो मात्र त्या ठिकाणी गुडेकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. खास करून त्या 2 डब्ल्यू आले. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात अविनाश. बघूया आता अविनाश स्वतः कर्णधार आहेत, कशा प्रकारच्या कर्णधार भूमिकेमध्ये फलंदाजी करताना कशा प्रकारची फलंदाजी करणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज सुशील आतापर्यंत हुशार पद्धतीने गोलंदाजी करतोय. हॅट्रिक चेंडू आहे या षटकात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे ऑन साइडला अलाउन द कार्ड केलेला फटका आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेवरती समाधान. आता मात्र हुशार पद्धतीने फलंदाजी केली अविनाशने. त्या ठिकाणी स्ट्राईक वरती आणलंय खास करून क्षितिजला आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये किती 2 मोठे फटके, सिंगल डॉट, 2 धावा, कशा प्रकारची फलंदाजी होणार आहे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पण जशी सुशील गोलंदाजी करतोय ना, संधी त्याला देखील आहेत. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात, त्याच्यामुळे विकेट तोही घेऊ शकतो. क्षितिजनं मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार ठोकल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट, वाईट स्ट्रॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवरती होता. प्लेसमेंट परफेक्ट, आपला क्लास, आपला दर्जा, आपली गुणवत्ता, अगदी क्लासिकल स्ट्रोक, सौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट करून पुढे आल्यानंतर चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळताना 1 बाउन्स सीमारेखा पार चौकार दिशेने आपल्याला 4 धावा मिळाल्या. पुन्हा पुढचा चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. निघून चालला चेंडू सीमारेखा पार. मिडॉनच्या वरून षटकार 6 धावा. टॉस केला जातोय पहिल्या सेमीफायनल सामन्याचा. केसीसी म्हापरा वर्सेस कुडूक बोरीचा कोड्या 2 संघांमध्ये टॉस केला गेलाय. टॉस स्विंग केला गेला, त्यानंतर टॉस जिंकला तो म्हणजेच केसीसी म्हापरा संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच टीम कुडूक बोरीचा कोड संघाला. त्यानंतर
संध्याकाळच्या सत्रामध्ये जशी क्षितिजनं बॅटिंग केले त्याच्यामुळे अजूनही धावा येऊ शकतात असं नाही, म्हणून म्हटलं ना भाई रन बनते ऐसे नाही की नाही बनते, पण रन बनवण्यासाठी मन बनावं लागणार. मन बनले तर तुम्हाला रन देखील आरामात बनू शकतील. यानंतर सेमीफायनल नंबर 1चा मॅच होणार आहे, जिथे माप्रल KCC माप्रल संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा मी गोलंदाजी करू. अर्थात कुडूक बोरी अखोंड हा बॅटिंग करताना संघ दिसणार आहे. म्हणजे 3 सामने बाकी आहेत असं म्हणावं लागणार आहे. 2 सेमीफायनल 1 फायनलचा मॅच यानंतर खेळवला जाणार आहे. असा दिवस प्रत्येकानं राखीव ठेवला तर श्री जागमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आयोजित जागमाता देवी चषक 2026 पर्व तिसऱ्या सीझन मधला आजचा दिवस होता. आणि आज फार मोठ्या संघाने प्रेक्षकांची देखील उपस्थिती लावली, महिला वर्गाची देखील उपस्थिती फार मोठ्या संघानं या स्पर्धेसाठी ते देखील दाखल झाले. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं आता पुन्हा एकदा वैभव जॉईंट होतील. मोठी धावफलक आहे, धावफलक मोठा आहे, पण त्याचा पाठलाग होऊ शकतो असं नाही की नाही होऊ शकत, पण त्या पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळावं लागणार आहे. त्या तशा इराद्यानं, जसं म्हणतात ना बाबा तरीके बदले लेकिन इरादे सही होणे चाहिए. वेगवेगळे प्रयत्न करा पण इथे पाठलाग करा. चला सलामी जोडी ओपनिंग पे सलामी जोडी मैदानावरती पाठवा. पिंपळगाव टीम धावफलकावरती नजर टाकली तर 53 धावांचा पाठलाग आहे. डीजे राज रेडी आहेत. 53 धावांचा पाठलाग होईल न होईल पाहण्यासाठी येऊया. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. तुषारकडे पॉवर आहे. तुषार देखील तशा प्रकारची फलंदाजी करू शकतो. आतापर्यंत सकाळपासूनच्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर तुषारने आईस्क्रीम खाऊन फलंदाजी केलेली पाहायला मिळते. आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे महत्वाकांक्षा. हे जे गुण ज्या खेळाडूच्या अंगी आहेत तो खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करू शकतो. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता, हा चांगला उल्लेख तुम्ही केलाय. आणि तो आईस्क्रीम आहे ना प्रत्येकाला पाहिजे, म्हणजे आयुष्यामध्ये जगताना आईस्क्रीम पाहिजे. पण आता काय थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आईस्क्रीम कोण जास्त खात नाहीत. आणि प्रत्येकाला आता काय झालं थंडीच्या दिवसामध्ये ना GST लागते, म्हणजे गोधडी शॉल आणि टोपी ते लागते. आता GST प्रत्येकाला पाहिजे. आणि एक चांगला उल्लेख तुम्ही केलाय की क्षमता आहे, गुणवत्ता आहे तुषारकडे आणि ते चॅलेंज आहे ना, हे चॅलेंज आहे, आव्हान आहे. त्या आव्हानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. आणि एक जो मोठा फलंदाज असतो ना, मोठा खेळाडू असतो ना, नेहमी त्याला चॅलेंज आवडते. क्योंकि एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है. आव्हान तुम्हाला नवीन उच्चांकाच्या दिशेने जाताना फायदा ठरू शकतं. त्यामुळे ह्या मॅच तितका सहजासहजी नाहीये. 53 धावांचा पाठलाग आहे, पण तुषार एका बाजूला आहे ज्याच्यावरती या मॅचचा रिझल्ट डिपेंड आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज स्ट्राईक वरती त्यांना पाहतोय रोशन. पुढचा चेंडू तुषार यांचा फुटतो चेंडूला ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट वर प्रेक्षण करताना सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणाकडून 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय, 2 धावा कंप्लीट केल्यात. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय आदित्यने फील्ड केल्यानंतर चेंडू थ्रो करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतोय. षटकार पाहिजे, सिक्सर पाहिजे, प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 सिक्सर पाहिजे. डिमांड आहे भाई. आता डिमांड आहे तर सप्लाय पण पाहिजे. डिमांड आहे, सप्लाय पाहिजे. ज्याचा उल्लेख केला तर या मैदानावरती खेळण्याचा एक्सपिरियन्स अनुभव पाहिजे, ना तर चेंडू असा वरून उडून दुरून निघून जाणार. सावकार चौकाराने पुन्हा एकदा धावसंख्या वाढताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू आहे फलंदाज रोशनसाठी. आता मात्र लेग कटरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा झेलची संधी आहे. क्षितिज कोणत्या प्रकारची चुकी करणार नाही, चुकीला माफी नाही असं काही सांगून देताना 1 बॉल फर्स्ट विकेट गॉन टीम पिंपळगाव.
क्रिकेटच्या क्षेत्र गुडेकर आणि पिंपळगाव आहे की पिंपळगाव वर्सेस क्षितिज आहे. काय क्षितिजनं बॅटिंग केली, क्षितिजनं फिल्डिंग केली आणि क्षितिजच अगदी आडवा येतोय असं म्हणा. म्हणजे मॅच पिंपळगाव आणि गुडेकर मध्ये नाहीये, पिंपळगाव आणि क्षितिज मध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय आदित्य. आधी आलाय. ऍक्च्युली काही जण सांगत की आधी यायला पाठवायला पाहिजे. आधी आत्ता आलाय क्रमांक 3 वरती आदित्य. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला पुन्हा एकदा क्षितिज. भाई जिथे जावं तिथे क्षितिज तिथून दिसतोय. असं क्षितिज म्हटलं की जिथे सूर्य अस्ताला जातो ना ते म्हणजे देखतो ना, असा भास होतो आपल्याला, त्याला क्षितिज म्हणतात. त्यामुळे क्षितिजच्या दिशेनं हा चेंडू गेलाय. धाफलकावर एकदा नजर टाकूया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धाफलकावरती 10. 53 धावांचा पाठलाग आहे. 12 मध्ये करायचे त्या 43. कंपॅरिझन केलं ना, ज्यावेळेला गुडेकर खेळत होता ना, पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या, पहिल्यामध्ये 8 होत्या, दुसऱ्यामध्ये 26 आल्या होत्या. आता त्या 26 पाहिजे, त्या 26 रन पिंपळगावला पाहिजे या षटकामध्ये. नक्कीच, पण त्यात 26 धावा कधी बनतील? जर तुम्ही क्षितिजला पार कराल तर तुम्हाला 26 धावा बनणार आहेत. ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला केलेला फटका आहे. एकच धावेमध्ये क्षितिज पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करताना पाहायला मिळते. क्षितिज मध्ये एक मोठं डोंगर आहे, खास करून पिंपळगाव संघासमोर क्षितिजने ठेवलेलं मोठं डोंगर आहे. त्या डोंगराला जेव्हा पार करणार, त्या क्षितिजाला पार करणार, तेव्हाच धावा बनणार आहेत. नाही, तुम्ही ज्यावेळेला डोंगर बोलले ना, आम्हाला जहीरभाईची आठवण आली. सामने काला घरने अंधेरा है, पहाड को चिर के रास्ता बना नाही. नेहमीच आमचे जहीरभाई सांगतात. उजव्या शीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला टिपला झेल. महत्वाचा खेळाडू तुषार डिपार्स, तुषार बाद, बॅक टू पेव्हिलियन. वन साइड बॅटिंग त्याने केलेली आहेत. पिंपळगाव आणि गुडेकर असा मॅच चालू आहे वैभव. आणि हा मॅच आहे ना, बाकीचे लोक सर्वजण पाहत आहेत, पण कदाचित वेरळ पण पाहत आहे. कारण त्यांना आपल्यासमोर कोण येत आहे ही आहेत ना, आपल्या विपक्षामध्ये कुठला संघ येतोय, पिंपळगाव की गुडेकर. ज्या आशा होत्या तुषारवरती, त्या तुषार मात्र बाद झाल्यात. याचा अर्थ आता नवीन जे 2 फलंदाज झालेत त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. क्रमांक 4 वरती जयराम. जयराम स्ट्राईक वरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती अमोल. पहिला चेंडू जोरामध्ये टाकल्याच्या ऑन साईडला खेळला फटका आहे. एक धाव कंप्लीट केलाय. एक धावेने धावसंख्या पडला. हाच तो जयराम आहे ज्याने एमपीएलच्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली होती. तोच फलंदाज जयरामला देखील पाहतोय. आपण देखील कधी कधी चांगले फोटो असते ना, तर मग मोबाईल मध्ये परत परत बघतो. चांगल्या आठवणी, तुम्ही एक आठवण काढली ना, त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्या, रिपीट करा. त्या कामगिरीला पुन्हा एकदा रिपीट करा तुम्ही. कारण सक्सेस तुम्ही केव्हा मानले जातात माहिती आहे का? तुम्ही जेव्हा एकदा सक्सेस करतात ना, त्या लोकांना वाटते बाबा हे नशिबान आहेत म्हणून सक्सेस ठरले. त्यावेळेला तुम्ही दुसऱ्यांदा सक्सेस होता ना, तेव्हा तुमच्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव लोकांना होते. आता तेच काम करायचे जयराला. तुम्ही एमपीएलचा उल्लेख केला, तुम्ही सक्सेस केल्यात. आता या सामन्यामध्ये देखील तुम्ही जर सक्सेस होतात ना, कदाचित तुमच्या क्षमतेची जाणीव इतरांना होऊ शकेल. नक्कीच बघा, ती क्षमता आहे. खास करून जयरामच्या फलंदाजीमध्ये तितकीच ताकदीचं गोलंदाज त्याच्यासमोर आहे. त्या अमोल बैराग यांना देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल लेंथ तिरावाचा चेंडू होता. चेंडूला ऑफ साईडला केल्यानंतर एक धाव कंप्लीट केली आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तुषारने सुंदर प्रकारे हुशार पद्धतीने चेंडू कलेक्ट केलाय आणि चेंडू कलेक्ट करून थ्रो करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. अमोलला काय केलं माहिती का? म्हणजे जसं त्या गुडलाईनच्या जस्ट पुढे चेंडू हाताळाय आणि त्यामुळे काय झालं, बॅकलिप मागे जाते पण लवकर खाली आणावं लागते. जो बॅट स्विंग होतोय ना, तो लवकर थोडासा खाली आणावा लागतो. मोठ्या फटके खेळण्यासाठी जो रूम द्यायचा ना, तो रूम देत नाहीयेत, जागा देत नाहीयेत. यावेळेला चेंडू थोडासा खाली राहिला. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेला. एसटीच्या हातामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा धाफलकावरती 14. 53 धावांचा पाठलाग. 39 अजूनही करायचे. 6 चेंडूचा खेळ आहे. धावा करायचे 39-39.
शेवटच्या षटकाचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उजव्या शीटच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. तर एक तर पहिला स्कोरबोर्डवरती तुम्ही धावा आणल्या, 52 धावा केल्या आणि त्याचा पाठलाग करताना सुरुवातीला विकेट मिळवले. जसा महत्त्वाचा तुषारचा विकेट असेल तोही महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये प्रेशर दबाव निर्माण केला होता. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज क्षितिज. आता क्षितिजने या मॅचला स्टार्ट केले, क्षितिज या मॅचला फिनिश करणार. पण दुसऱ्या बाजूला काही फटके, इम्प्रोव्हायझेशनल फटके, रिव्हर्सिव्हचा फटका, स्विचिटचा फटका, उशिरा का ना होईना अगदी एंटरटेनमेंट वाला फटका षटकार. खेळासाठी आपण जर 32-42चा उल्लेख करतो, 52 जास्त झाल्या, थोड्याशा एक्स्ट्रा रन झाल्या, त्याचा दबाव आलाय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड जमीन लगत ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑनला अर्थात काऊ कॉर्नरला फील्ड केलं गेलं. या चेंडूला एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 22. अगदी औपचारिकता बाकी या सामन्यामधली. आणि आता त्या टॉप 4 मध्ये जाताना एक संघ नक्कीच दिसणार आहे, कारण 3 संघांना पहिले टॉप 4 मध्ये जाताना यानंतर होणारा मॅच केसीसी माप्रल आणि कुडुक बोरिसाकोन यामध्ये सेमीफायनल नंबर 1 चा थरार रंगणार आहे. आणि वेरल संघ जो टॉप 4 मध्ये जाणार तिसरा संघ, आणि त्या 3 संघांच्या जोडीला आता चौथा संघ जो एंटर करतोय त्या टॉप 4 मध्ये, त्या संघाचं नाव कदाचित अजूनही म्हणजे ऑफिशियली डिक्लेअर होणार आहे, पण हळूहळू त्यांची पावलं चालले त्या टॉप 4च्या दिशेनं. तो संघ गुढेगार असू शकेल. ज्या गतीनं आणि ज्या वेगानं त्यांनी धावा बनवल्या, दबाव बनवला, प्रेशर बनवला, खास करून टीम पिंपळगाववरती. आणि पिंपळगाव सध्या अगदी पराभवाच्या छायेत आहे, आणि त्याला कारण होतं क्षितिजची ती खेळी आक्रमक इनिंग. ऑफ स्टॉपच्या बाहेर ऑन द टॉस खेळायचा प्रयत्न होता. अगदी औपचारिकता बाकी आहे सामन्यामधली, त्याच्यामुळे जास्त काही नाही या सामन्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना गुढेकरनं 52 धावा केल्या. 53 धावांचा पाठलाग करताना कुणी फलंदाज तशी कामगिरी करू शकला नाही जशी क्षितिजने केली. त्याच्यामुळे हा सामना जिंकलाय गुढेकरच्या संघाने. टॉप 4 मध्ये जाणारा हा चौथा संघ ठरलाय. आमचे स्कोरर आम्हाला सांगतात मॅन ऑफ द मॅच. बाबा एकच कंटेनर आहे, एकच उमेदवार, एकच दावेदार, एकच नॉमिनेशन, आणि त्याचं नाव आहे मिस्टर क्षितिज. क्षितिज ठरल्यात या सामन्यातील सामनावीर. कदम या लवकर. क्षितिज लवकरात लवकर यायचं. 2 षटकांचा सामना, याची नोंद घ्या. पहिली सेमीफायनल लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. फलंदाज चला लवकर. वेरळ नाही, कुडुक बोरीचा कोण फलंदाज.